नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि सकाळीच ब्लॉगला सुरुवात करते. घरातले सर्व कामं झालेले आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या परिवाराला पण माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे. तर घरातले सर्व कामं झालेले माझे आणि सकाळची उठलेली मी 6 वाजेची. तेव्हापासून मी कामालाच होती आणि देव वगैरे घासायचे होते माझे बाकी. तर मी पहिल्याच दिवशी तयारी करून ठेवते, देव वगैरे घासून ठेवते. पण मग मी काल गावाला गेलेली होती तर त्यामुळे मला वेळच भेटला नाही. रात्री पण मला उशीर झाला तिथून यायला. तर मग मी आज सर्व कामं मी आज केले तर म्हणून उशीर झाला. तर चला मी सर्व तयारी करून घेतली आहे, देव वगैरे घासून घुसून. आणि याचा देवीचा लाईट चालून आहे कारण की मी मिक्सर लावलेलं होतं ते लाईट. लाईट लावून दे देवीचा. तर आता सर्व आवरलं गेलं माझं आणि झाडू पोचा वगैरे सर्व क्लीन झाले. फक्त आता गरम गरम साबुदाणे बनवायचे मला आणि साबुदाण्याची तयारी मी करून घेतलेली आहे. इथं मी हिरव्या मिरच्या आणि बटाटा तेलात बॉईल करून थोडेसे तेलात हिरव्या मिरच्या आणि बटाटे मी तेलात कलसून घेते. हे बघा आणि बुड्या राणी बसली, माझी भूक लागलेली आहे. आणि एवढं आवरून मी आहे ना बुधवारच्या बाजारात गेलेली होती भाजीपाला घ्यायला. मला असं वाटलं रताळे वगैरे भेटतील, पण एकही दुकान रताळ्याचं लागलेलं नव्हतं आणि रताळे भेटले नाही मला. मी त्यासाठी गेली नाही. तर थोडंफार कोथिंबीर वगैरे घेऊन आली, पण वेळच होतो. मी त्या ताईंसोबत गेलेली होती, त्यांच्यासोबत 1 तास लागला मला. आणि घरातले मी भरपूर कामं केले मी किचनची स्टाईल वगैरे सर्व. म्हटलं आज एकादशी आहे, बाकीचे सर्व कामं असे क्लीन करून घेतलेले होते मी, बघू शकता. आणि भांडे फक्त एकच चम्मच पडले नाही, त्याच्याने ते पाहिलं. तेलाची पिटली वगैरे सर्व मी क्लीन केलेलं आहे. आज फ्रीजसुद्धा पूर्ण क्लीन केलेलं आहे. काय झालं म्हणून मला उशीर झाला. काय झालं? माझ्या माऊला लागली, माझ्या गुड्याला बरं वाटत नाही आहे त्याच्यामुळे तिलाच पाठवत होती मी. म्हटलं जाऊ दे, अजून बरं वाटत नाही तिला आणि पायीच आहे. खूप लांब इथून 1-1.5 किलोमीटर जावं लागतं. झालेली संध्याकाळचे 5 वाजता आहे. मी ठेवला आहे चहा. हे बघा गॅस कमी करते. चहा ठेवला आहे आणि मला बाहेर जायचं आहे. थोडंसं राऊंड पण मारून येईन आणि विठोबाचं दर्शन पण घेऊन येईन. इथं आहे एक मंदिर विठ्ठल रुक्माईचं. तर माझ्या मैत्रिणीला म्हटलं आपण तिथं जाऊ. तर ती म्हणे आपण पिंपराळात पण जाऊन येऊ, पिंपराळात पण एक दिंडी येते तर तिचं पण दर्शन होऊन जाईल. म्हटलं ठीक आहे. तर माझं सर्व आवरलं गेलं, झाडू पोचा वगैरे संध्याकाळचं सर्व कामं झालेले. परवाच्या दिवशी ना मी गावात गेलेली होती आणि गावातून काय काय आणलेलं होतं ते पण मी बाहेर काढून ठेवलं आणि सर्व कामं झालेले. इथे शेंगदाण्याचा कुट्टा पण झालेला आहे, सकाळी करून ठेवला मी. साबुदाणे पण भिजू घातलेले. आणि इथं बघा 2 किलो खोबरं घेऊन आलेली होती, त्या दिवशी गेली होती त्या दिवशी. तर आणि 2 किलो उडदाची डाळ घेऊन आली व्हाईट, 2 किलो काळी घेऊन आली. आणि इथं मुगाची डाळ 1 किलो घेऊन आली. गूळ घेऊन आली होती. 2 किलो शेंगदाणे घेऊन आली होती. शेंगदाणे मी सकाळीच डब्यात भरलं कारण की शेंगदाणे पण माझे संपलेले होते. तर शेंगदाणे पण मी डब्यात भरून दिलेले. तर आता मी ना सर्व कामं झालेले माझे आणि केस घालते. बघा किती घाम आला. झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं गेलेले आणि 2-3 भांडे पडलेले होते आमचे जेवणाचे, ते भांडेसुद्धा मी धुवून ठेवलेले. आणि इतके भांडे जमा झालेले होते. माझा एक रॅक पूर्ण भरलेला होता. इथं एक शिको आणि एक मोठी हे भरलेली होती तगारी. तर ते मी भांडे रचून दिलेले. तर चला आता सर्व कामं झालेले माझे. चहा घेते मी, कृष्णाला उठवते. कृष्णाला 6ला ट्युशनला जायचं आहे, तो पण तयार होईल, त्याला पण देते चहा थोडासा. चहा या तुम्ही पण चहा घ्यायला एकादशीचे. तर चहा देते मी कृष्णाला. आणि आम्ही ना आज पहिल्यांदा हे कप काढले. हे स्टिकर काढायला वेळ नाही मला, धुतले मी नाही त्यांना, चांगले साबणाने घासून घेतले. तर हे स्टिकर नंतर काढीन मी, मला वेळ होतोय आणि ते माझी वाट बघताय. हे पण हे म्हणजे मला चहा बनव आणि मगच जा, मी तुला सोडून देतो.
पिंपराळात गेलो होतो आणि 5 वाजता गेलो, तर आता 8 वाजून गेलेले. तर इथून तरी बी 2-3 किलोमीटर जास्त पण कमी नाही. आता 8 वाजलेले आणि आल्या आल्या आंघोळ वगैरे केली, मी फ्रेश झाली, कपडे चेंज केलं, सकाळची साडी घातलेली होती मी. तर इथं मी खीर बनवते. साबुदाणे बनवायचे नाही मला आणि खीर बनवते. पूर्ण दूध टाकलेलं आहे मलाई सोबत, पूर्ण दूध टाकून दिलेलं आहे मी आणि दुधातच बनवते खीर. आणि सिंपल बनवते, गुडियाला जशी आवडते ना तशी सिंपल बनवते. आम्हाला सिंपलच आवडते, असं खोबरं वगैरे टाकून काही बनवत नाही मी. आणि आमटी बनवायची मला, तर आमटी मी कशी बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर म्हटलं चला पटकन स्वयंपाक करते आणि कृष्णा पण येईल. 8 वाजून गेलेले, अर्धा तासात माझं स्वयंपाक होऊन जाईल. या स्वयंपाकाला काही वेळ लागत नाही आहे. आणि सकाळी फक्त आम्ही साबुदाणेच बनवले होते. साबुदाणे पण आम्हाला आवडत नाही, यांना पण नाही, मला पण नाही. आणि मुलं तरी किती खाता, मुलांनी पण खाल्ला नाही, एवढा थोडाच खाल्ला. सकाळी मी मोजकाट बनवला होता आणि तेच साबुदाणे आम्ही रात्री जे भिजवले होते तेच साबुदाणे बनवून पडलेले होते. तर त्याच्यातून सुद्धा पडलेले आमचे 8 किलो साबुदाणे टाकलेले होते आम्ही. तर इथं खीर बी होते माझी मस्त. गुडिया तर खीरच खाणार, ती काही बगर वगैरे खाणार नाही. बगर बी मी थोडीच बनवते छोट्याशा बाटलीमध्ये आणि आमटी बनवते. खिरीला आहे ना हलवत राहायचं आहे कमी जास्त. तर हे बघा आमटी दूध केलं. आता साफ करायचा इतका कंटाळा आहे तो, खूपच कंटाळा आहे तो मला. आणि अचानक मी म्हटलं हायच गॅस, मी म्हटलं गॅस जवळच आहे, तोपर्यंत तो तिकडे गेली, दूध गेलं माझं. आणि इकडे मी शेंगदाणा आणि हिरवी मिरची मिक्सरला लावून घेतली. तेल टाकून तर याला आहे ना कमी गॅसवरतीच हे करते, कारण की ना पूर्ण ते उडत आहे. तर हे बघा इकडे झाली खीर आपली, पूर्ण दुधात केलेली आहे मी, पोरं बी खाता. झाकण ठेवते. आपलं इकडे भगरबी झाली, म्हणजे होते भगरबी आणि इकडे बी कमी गॅस होते. तर चला गुडिया काय करते ते पण पाहते मी. गुडिया करते अभ्यास. काय करते? तर हे बघा मस्त आपला मसाला, शेंगदाण्याचा कुट्टा आणि हिरवी मिरचीचा मसाला मस्त झालेला आहे. तर पाणी टाकते मी. चिमणीच्या याच्यात आवाज येत नसला, पाणी टाकून घेते. आणि जास्त घट्ट बी नाही बनवायची आणि पातळ बी नाही बनवायची. अशी बस होते आपल्याला. हे बघा आणि आपण मस्त आता उकडी येऊ देऊ. इकडे आपली हे पण झालेलं आहे बघर. दूध बघा कसं वतून गेलेलं आहे माझी. आणि बगरमध्ये ना तेल टाकलेलं होतं ना, तेल टाकायचं खूप छान आहे, म्हणजे खायला बी मस्त लागते. तर इकडे बघू शकता हा सामान सुद्धा रचायचा राहिलेला आहे माझ्या डब्यामध्ये लावायला. हा सामान सुद्धा माझा डब्यात ठेवायचा बाकी आहे. तर मी आता उद्याच ठेवणार, इतका कंटाळा येतो. आता हे दूध पुसायचं, पूर्ण किचन आवरायचं. इकडे पूर्ण किचन माझं पडलेलं आहे बघा. इथून पूर्ण मला किचन साफ करावं लागेल, इथून पूर्ण इकडे दुधाचं. तर धुवूनच टाकणार मी आता. तर पुसल्याने निघणारच नाही, ते इतकं सांगायला गेलेलं आहे माझ्याकडनं. तर आता धुवूनच टाकणार मी.
व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.